भले बुरेचे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा या वळणावर शाळेमध्ये मुख्याध्यापक पण जेव्हा या सांगलीच्या शाळेमध्ये आलो तेव्हा जगले मॅडमला खूप जवळून पाण्याची संधी मिळाली. मॅडमचा स्वभाव अतिशय शांत संयमी मनकळा. ज्या दिवशी आम्ही इथं हजर झालो त्यावेळेला सोनवणे सर, जगले मॅडम एवढेच शिक्षक आम्ही तुझ्या एकमेकांना ओळखत होतो. बाकीचे जे नवीन होते नवीन ठिकाणी गेल्यानंतर शिक्षक स्टाफ कसा एकजीव करून घ्यायचा, शाळेचं बॉन्डिंग तयार करताना किंवा शिक्षकांच्या मध्ये आत्मीयता एकी निर्माण करताना काय करावं हा मला पहिल्यांदा प्रश्न पडला. मला वाटतं जो 3 जण शिक्षक आणि आम्ही 6 लेडीज इथं 2018 साली ऑनलाईन प्रशासकीय बदल्या झाल्यामुळे आलो होते. पण जसे दिवस पुढे जायला लागले एकमेकांच्या गुणाची पारख व्हायला लागली आणि त्यांच्यामधले सुप्त गुण माझ्या दृष्टीत पडले. प्रत्येक शिक्षकांच्या मध्ये काही ना काही नाविन्यपूर्ण करण्याचा गुण होता आणि त्याला खतपाणी घालायचं काम आम्ही सर्वांनीच मिळून केलेलं आहे. आता जगले मॅडमच्या बद्दल बोलायचं झालं तर थोडासा जगले मॅडम घाबरायच्या थोड्याशा. मॅडम मी म्हटलं का नाही मॅडम असं करायचं तसं करायचं नाही हो मॅडम नको. हा म्हटलं नको नाही मॅडम चांगल्यासाठी आपण करतोय, आपल्याला घाबरायची द्यायची काही कारण नाहीये. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही गंभीरपणे पुढे जा, तू मागे बरो मी तुम्हाला साथ असं मी त्यांना म्हटलं. वर्ग वाटवायच्या वेळेला कधीच कुठल्या शिक्षकांनी मला म्हटलं नाही की मॅडम मला हा वर्ग द्यायचा नाही तो वर्ग द्यायचा नाही. जेव्हा जुने शिक्षक बदलून गेले आणि आम्ही नवीन आलो त्यामध्ये पालकांच्या बोलण्यामधून बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर त्याला मुख्याध्यापकाच्या दृष्टीनं पालक माझ्याकडे यायचे बोलायचे बाबा अगोदरचे शिक्षक असे होते आणि मी फक्त एकच वाटतं म्हणून त्यांना सांगितलं जरा थांबा काळ काय आहे ते तुम्हाला पुढे सांगेल. सगळ्या शिक्षकांनी एकत्र मिळून अतिशय खूप छान तन मन धन अडचणीचं काम केलेलं आहे. जगले मॅडमच्या बाबतीमध्ये एक सांगायचं झालं तर जेव्हा त्यांना दुर्धर आजाराचं निधन झालं त्यावेळेला मला खूप विश्वास झाले. अक्षरशः माझं अंग तर कापायला डोळ्यातून पाणी आलं.
बॉस असं झाले म्हणून आणि दोघी गळत पडलो आणि खूप रडलं त्यावेळेला. पण मी त्यांना दूर दिला, मॅडम आपण कुणाचं काही वाईट केलं नाही. मुलांचे पालकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. तुम्ही फक्त पॉझिटिव्हली विचार करा आणि तुम्ही त्या आजारावरती 100% मात करणार. एवढा दुर्धर आजार असूनही मॅडमला मी म्हणत होता, मॅडम रजा करा मी आहे तुम्हाला, मी समजून घेतो. मॅडम म्हटलं नाही, माझे विद्यार्थी आहेत, मी जर रजेवरती राहिले तर या माझ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल. फक्त 10-15 दिवसाची त्यांना रजा दिली, पण ज्यावेळेला त्या केंद्रासाठी जायच्या दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये किती त्रास होत असला तरी त्या यायच्या. मी म्हणायच्या, मॅडम कशाला बघितलं तर तुम्ही 2 दिवस थांबा, विश्रांती घ्या. नाही म्हटलं, मॅडम मला घरी काय करमत नाही, माझा विद्यार्थी दैवत आहे आणि या विद्यार्थ्यासाठी मला घरी अजिबात करमत नाही. मॅडमची दुर्दैवी इच्छाशक्ती असल्यामुळे त्यांनी या आजारावरती मात केली आणि आजही त्या कणखरपणे या सांगण्यासारखं खूप आहे. पण जगले मॅडम आता तुम्ही या शासकीय नोकरीमधून सेवानिवृत्त होत आहेत. घरच्या कुटुंबाची जास्त तुमच्यावरती जबाबदारी नाही. मुलं तुमची संस्कृत आहे, तुमची शिकलेले आहेत, सर सेवानिवृत्त झालेले आहेत. उर्वरित आयुष्य तुम्ही दोघांनी खूप मस्तपैकी एन्जॉय करा. सोबत आहे तुमची खूप छान सलामत पब्लिकच्या ही एक मान आहे. आपला जर आरोग्ययुक्त नसेल तर आपण बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग घेऊ शकतो. स्वतःसाठी थोडासा वेळ द्या. स्वतःचं चालणं, व्यायाम करणे, आहार विहार याकडे कटाक्षाने लक्ष द्या. तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी माझ्याकडे तुम्हाला आरोग्यदायी शुभेच्छा. जाता जाता एकच म्हणेन, निरोप द्यायचा तुम्ही, निरोप घ्यायचा तुम्ही, आपण सारे या निरोपाचे तुम्ही. सर्व विद्यार्थी आणि पालकांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये देतो. धन्यवाद. आणि माझे बालसोबत आज बरोबर तुम्ही एवढ्या प्रेमपूर्वक इथं आलेला आहात आणि माझ्याबद्दल जीवनाचे बघून मला खरंच भारावून गेल्यासारखं वाटतंय. नाही, परंतु जे काय आहे ते सांगणं गरजेचं आहे. माझी सुरुवात नोकरीची बरोबर या प्रायव्हेट शाळेत बारामती मध्ये मी माझ्या जीवनचा रिझल्ट सांगायचा अगोदर आणि तिथं 2 वर्ष माझी सुरुवात झाली आणि 2 वर्ष होत आणि लगेच मला तिथेही परवानगी केलं गेलं एमएसच्या संस्थेमध्ये आणि इकडे पण जिल्हा परिषदेची ऑर्डर आली आणि माझं कन्फ्यूज झाले की आपण नक्की काय निवडू, संस्था निवडू की जिल्हा परिषद निवडू. आणि मग अशा काही मार्गदर्शनाने मी जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले 1991. सुरुवातीला मला खूप वाईट वाटत होतं. जिल्हा संस्थेमध्ये काम करत होते. ती संस्था खूप मोठी आहे. तिच्या त्यावेळेस खूप शाखा होत्या, आता तिच्या खूप भरपूर शाखा झालेल्या. आणि मला वाईट वाटायचं की मी या संस्थेमध्ये जर राहिले असते आणि खरोखरच मी जर एमएसमध्ये राहिले असते तर आज मी पुण्यासारख्या एका मोठ्या नामांकित शाळेची मुख्याध्यापिका. कधी कधी खंत असतं पण कधी कधी असंही वाटतं की चांगल्या मुलांना किंवा ज्यांच्याकडे सगळंच आहे, शहरातल्या मुलांना सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असतात, सगळंच असतं आणि ते तर मुलं शिकतच असतात. पण या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये
कारण मला आता छोटं बाळ होणार आहे आणि मी मला एवढं बाळ घेऊन गेलं शक्य नाही. तेव्हा कुठं दोनदा मानवाची माझी व्रत झालेली बदली तिसऱ्या वेळेस मी मालेगावमध्ये माझ्याच गावामध्ये आले. तिथे माझी जवळजवळ 22 वर्ष नोकरी झाली आणि मालेगावमध्ये अतिशय म्हणजे आजूबाजूला सगळी मोठमोठ्या संस्था आणि चांगल्या शाळा होत्या. त्यामुळे निश्चितच चांगले मध्यमवर्गीय तिकडे वळायचे. परंतु आम्ही सुद्धा मालेगावमध्ये आमच्या कामाची सुरुवात करून बऱ्याच पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळवून तिथेही चांगला पट ठेवून 8 जणांचा पट होता आणि तिथेही सुरुवात अशी माझी मध्ये एकदा ब्रेकमध्ये होती. 6 महिन्याला शिशुपदाला जावं लागलं आणि 6 महिन्यानंतर पुन्हा मालेगावमध्ये आले. अशी 22 वर्षे गेली आणि 22 वर्षे गेल्यावर ज्यावेळेस मी मालेगावमध्ये दादा झाले त्यावेळेस मला आपल्या बारामती तालुक्यामध्ये जो कुठेही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जागा नव्हत्या त्याच वर्षी शाळा नियमित झाल्या आणि एका वर्षी शाळेवर मला जावं लागलं. ज्यावेळेला वर्षी शाळेवर मी गेले त्यावेळेला तिथं कशाचीही सुविधा नव्हती. त्या ठिकाणी गावाखाली ही शाळा सुरू केली होती आणि मी जेव्हा गेले तेव्हा सुद्धा ती शाळा घराखालीच होती. आणि मग मी गेल्यानंतर थोड्या दिवसात त्या शाळेचं बांधकाम आलं आणि ते बांधकाम माझ्या नावावर आलं. सुरुवातीला टेन्शन आलं की घरात काही कधीही काही आणलेलं नव्हतं आणि एवढं मोठं बांधकाम आपल्याला करायचं. ठीक आहे चला अनुभव म्हणून तेही स्वीकारलं. ती शाळा माझी बचत काही दिवस बचत करायची. दिवस रात्रभर बैल बांधले जायचे त्या गोठ्यामध्ये आणि दिवसभर माझा वर्ग असायचा. संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर माझं काय शेणाचा आवाज यायचा आणि मग मुलांचं तर कधी कधी अंगावर वस्त्र टाकायची. मलाही कधीतरी वस्त्र लागलेली. अशा स्थितीमध्ये असू दे या मुलांसाठी म्हणून मी त्या शाळेमध्ये पण बांधकामाला जुनाचं रान करून 3 वर्षात ती शाळा बांधली. असं होतच नाही की बांधकाम आले आणि 3 वर्षात शाळा बांधून मिळवून आली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना विशेष वाटलं की भले मॅडम जमत नाही 3 वर्षात एवढी मोठी शाळा बांधून करायची आणि तुम्ही जर क्रेडिटला चोरी बनवून फिरायचे तरी पण उन्हाळ्यात जायचं, सिमेंट आणायला जायचं, वाळू आणायला जायचं, गवंडी आणायला जायचं. एखाद्या वस्तूवर गेले तरी फोन करून थांबले त्या ठिकाणी करायचं. कोणाच येऊन स्वतः गेले असं बरंच आणि आने 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 आणि
आहे सकाळपासून नदीचे त्यानंतर मासे गोळा करायचे आणि गावात जाऊन येतात. मासे दुधीचे पाणी आपल्याला आहे मी तिथं सुरू होते सगळ्या मासेच्या पिशव्या त्यांच्या गाडीला लावलेल्या आणि मला गाडी थांबवली. तुम्हाला दिलेलं असतं पण माझ्या सगळ्या मासेच्या पिशव्या कसं काय आणि सगळ्यांना वरती गेल्यावर सगळ्यांची निबंध लागली होती घरातलीच वाटायची सगळ्यांना त्यामुळे त्यांना माहिती होतं त्यांना त्याचा वाद दिवस चालत नाही. मग म्हणाला तसंच मी गाडीला शाळेत गेले. मला त्या माझ्या वादाने दिवसभर जीवन गेलं नाही विचार झाला. आधी माझी किती सर्विस केली 34 वर्षाची बदली झाली. वाड्यावाडी आली वाड्यावाडी माझी ग्रामस्थ खूप चांगले शाळाही खूप चांगली शाळेतला स्टाफ अतिशय सुंदर होता आणि अशामध्ये 4.5 वर्षी तिथं गेल्यानंतर पुन्हा तिथंही मला बरोबरला आणि मग सांगली शाळेत